पाखंड खंडन हेचे आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊनी बाण फिरे हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम नाही भीड भार तुका म्हणे साना थोर हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम विठाला विठाल शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभः निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा महायोग पीठे तटे भीमरथं वरं कुण्डलीकाय धातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं प्रगे करू प्रथम नवन दुसरे चरण संतांची या त्यांचा कृपा ओम पार्थाय प्रतिबोधितां भगवतां नारायणेन स्वयं व्यासेन रचितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीं अष्टादशाध्यायिनीं नम्रतामनुसन्धधामि भगवद्गीते भगवद्वेषिणी विठ्ठला विठ्ठला भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती वाचे वदता शिवनाम भयान भादी क्रोध काम धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेचे आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम विठ्ठला विठ्ठला धर्माचे पालन प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी प्राप्त कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग महान भगवत भक्त
वैष्णव ज्येष्ठ, ज्यांचा संप्रदाय श्रेष्ठ असे असणारे जगद्गुरु तुकोबराय यांचा 4 चरणाचा आणि आपल्या धर्माविषयीचे विचार मांडणारा अभंग प्रस्तुत सेवेसाठी निवडला. विठाला विठाला. अभंगाची अर्थ आणि पूजा करण्या अगोदर वक्त्याचं आद्य कर्तव्य असं की त्यांनी अल्प असा परिहार देणं अगत्याचं आहे. की सालाबादप्रमाणे याही वर्षी अगदी आपण थाटामाटांमध्ये हा उत्सव साजरा करीत आहोत. अखिल मोठे ब्रह्मांड नायक दीनवत्स दीनदयाळ पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या कृपाशीर्वादाने संतांच्या, महंतांच्या, ज्येष्ठांच्या, श्रेष्ठांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी गाव फुडगाव, या भूमीमध्ये चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह तथागत ज्ञानेश्वरी पारायण सोहळा या उत्सवाच्या कितव्या वर्षामध्ये पदार्पण करीत आहोत हे आपल्याला माहिती नाही. अनादी कालापासून हा कार्यक्रम चालू आहे, हा उत्सव चालू आहे, हा सप्ताह चालू आहे. आणि या उत्सवामध्ये या कार्यक्रमाच्या सांगतेकडे मार्गस्थ करत असताना आजची 3ऱ्या दिवसाची हरिकीर्तन सेवा सगळे खुडगाव ग्रामस्थ, सर्व पुरुष वर्ग, सर्व माता भगिनी सर्वांच्या आग्रहास्तून या ठिकाणी आदरणीय लक्ष्मण काका थोरात असतील तर सगळ्यांच्याच आग्रहास्तून मला ही या ठिकाणी ही सेवा मिळाली आहे. तसं मी खूप लांबून आलेलो आहे या सेवेसाठी, त्यामुळं माझा घसा बसलाय. पाणी चेंज झालं होतं, येताना 500 किलोमीटरचा प्रवास होता, खूप लांबून आलोय, विदर्भातून आलोय, त्यामुळे माझा घसा बसलाय, सर्दी झाली, त्यामुळे तुम्ही माझा आवाज सांभाळून घ्या. विठाला विठाला. आपण कीर्तन वेळेत चालू केले, आपण कीर्तन वेळेत सोडणार आहे. 7ला अगदी शार्प 7ला आपण कीर्तन चालू केले आणि 8ला 5 मिनिटं कमी असताना मी बोलायला सुरुवात केलेली आहे. मग मला इथून पुढे 2 तास करायचे का कसं? इथून पुढे 2 तास करायचे ना. कीर्तनाची वेळ काय 2 तासाची, 7 ते 9 2 तासाची. मग मी आता तुम्हाला कंप्लीट 11ला 5 कमी असताना सोडेल, चालेल? 3 तास पुढे गेले. विठाला विठाला. ही आपली इंग्लिश मीडियम शाळा नाही, आपली मराठी मीडियम शाळा आहे. मराठी मीडियम शाळेमध्ये शाळा काही वेळेस 10ला भरते, हो 10ला भरते, काही वेळेस 12ला भरते मराठी शाळा. काही तुमच्या काळा नाही, आमच्या नाही. काही वेळेस 11ला भरते, काही वेळेस 1ला भरते. शाळा भरण्याचा मॅनेजमेंट नाही, पण शिक्षक मात्र शाळा 5लाच टाइमिंगला सोडतात. त्यामुळे त्याच्यामध्ये हायवे आपल्या कीर्तन वेळेत चालू झाले, वेळेत सुटला. अभंग कुणाचा आहे? अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा आहे. अभंगामध्ये तुकोबराय बोलतात, धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, हेचे आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. तुकोबरायाने या अभंगामध्ये 3 जबाबदाऱ्या सांगितल्या. ऐका, तुकोबरायाने या अभंगामध्ये 3 कर्तव्य सांगितल्यात. तुकोबरायाने या अभंगामध्ये जन्माला आल्यानंतर 3 प्रमुख कामं कोणती आहेत ती कामं सांगितल्यात. हेची आम्हा करणे काम, धर्माचे पालन. हेची आम्हा करणे काम, पाखंड खंडन. हेची आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. धर्म म्हणजे काय? प्रामुख्याने धर्म जर बघायला गेलं, आपण धर्माविषयी बोलत असताना ज्याने जो धारण केलाय तो त्याचा धर्म. करीत माझ्याशी तुम्ही सगळे आता ऐका. ज्याने जो धारण केलाय तो त्याचा काय? बोला धर्म. मग ज्ञानोबा म्हणतात, येथे वडील जे जे करते तया नाम धर्म ठेविती. पण या अभंगामध्ये तुकोबराय आपली व्याख्या, आपले विचार धर्माविषयी मांडतात. तुकोबराय म्हणतात की त्या धर्मात आपण काय केलं पाहिजे? धर्माचे बोला काय? पालन आणि करणे पाखंड खंडन. धर्माचं पालन करायचे, त्याबरोबर आपल्याला करायचं काय? पाखंड्यांचं खंडन करायचं. आता मला सांगा, पाखंड म्हणजे काय माहिती आहे कुणाला? देवाला जे मानतात ते धार्मिक,
आणि देवाला जे मानत नाही ते अधार्मिक. देवाला जे मानतात ते धार्मिक आणि देवाला जे मानत नाही ते अधार्मिक. पण एखादा देवाला मानतो, गळ्यामध्ये 10-10, 12-12 माळा घालतो, खादू येईल तिथं गंध लावतो, देवाची देवपूजा करतो, परंतु त्याचं अंतकरण विषय वासनेने भरला असेल, तो व्यक्ती म्हणजे पाखंडी. पाखंडी म्हणजे कोण? पाखंडी करतो काय? पुण्याचा आधार घेतो. ऐका, पाखंडी पुण्याचा आधार घेतो, धर्माचा वाव आणतो, धर्माचा आव आणतो आणि पापकर्म करतो. त्याला पाखंडी म्हणतात. विठ्ठला विठ्ठला. आणि अशा पाखंड्यांच्या विचाराचं खंडन करणं हेचे आम्हा करणे काम, धर्माचं पालन हेचे आम्हा करणे काम आणि बीज वाढवावे नाम. नामाचं बीज वाढवायचे. कुणाच्या नामाचं बीज वाढवायचे? विठ्ठलाच्या नामाचं बीज वाढवायचं. विठ्ठल जळी स्थळी भरला भावना हे उरला. या दृष्टीने पाहिला अशा विठ्ठल हा सर्वत्र व्यापून गेलाय. आनंद या तुकडा विठ्ठल गोळीचे दैवत आणि विठ्ठल बोध चित्त. विठ्ठल बोध चित्त. विठ्ठल पुण्य पुरुषार्थ आवडे असा असणारा विठ्ठल सर्वत्र धरून गेलाय. आणि त्यामुळं त्याच्या नामाचं बीज आपण वाढवायचं. हे जे आम्हा करणे काम. काय काय काम होती? हे जे आम्हा करणे काम काय? धर्माचं पालन. हे जे आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम. हे जे आम्हा करणे काम पाखंड्याच्या विचाराचं खंडन करणं. हे जे आम्हा करणे काम. हे 3 काम आपल्याला करायचे. आपल्याला म्हणजे आपल्याला नाही, तुकोबारायांच्या ह्याच्या म्हणण्यानुसार तुम्हाला करायचे, प्रत्येकाला करायचे. नॉट मी बट यू. जेनेसिसचा जो सिद्धांत आहे, मी नाही तू, तू नाही मी. आणि असे 3 कार्य करत असताना साधक तुकोबाराईकडे आले आणि तुकोबारायांना प्रश्न केला, तुकोबाराय धर्माचं पालन करताय, पाखंड्यांच्या विचाराचं खंडन करताय, त्याचबरोबर नामाचं बीज वाढवताय. हे सगळं करत असताना जर तुमचा कोणी आरोप केले, आक्षेप घेतले, तुकोबाराय तुमचा कोणी आरोप केले, इकडे बघा, तुकोबाराय तुमचा कोणी आरोप केले, आक्षेप घेतले तर तुम्ही काय करणार? तुकोबाराय बोलतात, जसा योद्धा तसा क्षत्रिय रणांगणामध्ये जात असताना आपल्या सोबत आपले धारधार टोकदार धनुष्य बाण घेऊन जातो, आपले बाण घेऊन जातो. विठ्ठला विठ्ठला. तसा योद्धा रणांगणावर जात असताना किंवा घरातून बाहेर निघत असताना आपले टोकदार बाण सोबत घेऊन जातो आणि जिथं वापरायचे तिथं वापरत असतो. तसं आम्ही घरून निघताना आमचे शस्त्र म्हणजे कोणते आहेत? शब्दरूपे शस्त्रे आम्हा घरी जाणं. शब्दांचं शस्त्र करून आम्ही जो आमच्यावर आरोप करतो, जो आमच्यावर आक्षेप घेतो, त्याला आम्ही उत्तर देऊ. तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे. हेचे आम्हा करणे का बीज वाढवावे नाम. परंतु तुकोबाराय हे सगळं करत असताना धर्माचं पालन करतोय आम्ही, पाखंड्यांच्या विचाराचं खंडन करतोय, विठ्ठलाच्या नामाचं बीज वाढवतोय.
पण हे सगळं करत असताना एखाद्या गरीबाकडून चूक भूलून काही झालं, मुद्दाम झालं, धर्म पाळला गेला नाही, गरीबाकडून धर्म पाळला गेला नाही, श्रीमंताकडून धर्म पाळला गेला नाही, दुर्जनाकडून धर्म पाळला गेला नाही, पुण्यवानाकडून तुकोबाराय काही सवलत मिळेल का, माफी असेल का? तुकोबाराय म्हणतात नाही भेड भार तुका म्हणे साना थोर. कोणी जरी आमच्या समोर आला त्याची भेट राखली जाणार नाही, मग तो दुर्जन असो किंवा साधू असो. कारण की आजकाल साधू देखील हा दुर्जन असू शकतो. ह्या साधू शब्दाला असं वाटत नाही का कलंक करावं असं वाटत असेल तुम्हाला, पण सीतेचं हरण झालंय त्यावेळेस रावण सीतेचं हरण करत असताना वेश कोण धारण करून गेला होता? साधूचा वेश धारण करून रावण सीतेचं हरण करतोय. याचा अर्थ साधूच्या वेशामध्ये दुर्जन असू शकतो. त्यामुळे आम्ही कोणाचीच भेट राखली जाणार नाही, आम्ही कोणाची भेट राखणार देखील नाही. हे सगळं सांगणारा अभंग तुकोबारायांचा मी आज प्रस्तुत सेवेसाठी निवडला. विठ्ठला विठ्ठला. आता वास्तविक पाहायला गेलं अभंगाची अर्थपूजा झालेली आहे. एवढा समाज पाहून मला असं वाटतंय की ही लोक काही कीर्तनाला आलेली नाहीयेत, ही लोक माऊलीच्या लग्नाला आलेली. आई आहे, वडील आहेत, चुलता आहे, चुलती आहे, मावशी आहे, काका आहे, बहीण आहे, जावई आहे, सगळेच आहेत, सगळ्यांचे मामा आहेत, मामा आहेत, सगळं फिडगाव गाव आहे, अण्णा येतात, सगळे भाऊ आहेत, चिरण काका आहेत, सगळीच लोक आहेत तिथं. आता माझा विषय असा आहे की मी जर आणि माझ्यावर नितांत प्रेम करणारे आमचे मार्गदर्शक श्री आदरणीय वसंत अण्णा थोरात देखील आहे. अण्णा आले, आवर्जून आले. अण्णा रात्री अण्णाने फोन केला. आम्ही काल गाणगापूरला होतो, नसत्यामुळे कसं गाणगापूरला होतो. अंदाज मामाला फोन आला, उद्या कीर्तन आहे माऊलीचं. आता त्यांना माहित नव्हतं मी सोबत आहे म्हणून. अण्णाला येताना हार घेऊन ये, आपलं पोर काही आपण सन्मान केला पाहिजे. खूप जीव आहे अण्णांचा. सगळे आले, सगळेच आले. पोरवरून आमचे डोंबे पाहून सगळ्यांची नावं घ्यायच्या करता मी नावं जरा घेत बसतो. सगळीच परिचयाची माझी. मी लई लांबून आलोय त्यामुळे. आता विषय चाललाय कोणता? आपला धर्म या विषयावर बोलतोय आपण. धर्म या विषयावर आपल्याला चिंतन करायचं. ऐका, मी सगळ्यांची माफी मागून एक गोष्ट बोलू तुम्हाला. बोलू? सगळ्या आहेत माझ्या. बोलू? कीर्तन, प्रवचन, हरिभजन कशासाठी असते? सत्संग कशासाठी असतो? भगवंताच्या नामाचं, गुणाचं आणि रूपाचं वर्णन करण्यासाठी ही सगळी माध्यमं आहेत. आणि या ठिकाणी जो भजन करतो, कीर्तन करतो, प्रवचन करतो, त्याचा भाव कसा असला पाहिजे? त्याचा भाव सौम्य असला पाहिजे, त्याच्या अंगी वात्सल्य भाव असला पाहिजे. तरी भगवंताच्या नामाचं, रूपाचं, गुणाचं वर्णन करत असताना शांतांतकरणाने सगुण चरित्रे Hare
चरित्रे परम पवित्रे सादर करावे. या ठिकाणी खाई भजन कीर्तन प्रवचन करत असताना आपला म्हणजे श्रोतेला भाव कसा असला पाहिजे, शांत भाव असला पाहिजे, सौम्य भाव असला पाहिजे आणि सांगणाऱ्याचा देखील सौम्य भावच असला पाहिजे. कोणाचं वर्णन करतोय? आता पांडुरंग परमात्म्याचं वर्णन करतोय. काल गेलो पंढरपूरला, मुखदर्शनच केलं. काय आनंद आहे, खूप अभागी समजलं. म्हणजे वेळे अभावी आपल्याला आत्मजाला ऐकलं जात आहे, मुखदर्शन करून आलोय. पण ऐका, आज आपण धर्माविषयी बोलतोय, त्यामुळं आज आपण धर्माविषयी बोलत असताना, आपले कर्तव्य करत असताना, आपले कर्तव्य बजावत असताना किंवा आपले कर्तव्य आपण कसे पाळावे हे बोलत असताना आज आपण वीररस आपण श्रवण करणार आहोत. त्यामुळं आज कीर्तन वीररसात असेल, वरच्या आवाजात असेल, भांडणारा असेल, आदेश देणारा असेल, नवे नवे युद्ध करणारा असेल. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. धर्म, धर्म म्हणजे काय? ज्याने जो धारण केलाय तो त्याचा धर्म. मग धर्म या विषयावर बोलत असताना धर्म हा शब्द तुम्ही ज्याच्याशी जोडला तो त्याचा धर्म. मग धर्म हा शब्द जर तुम्ही पुरुषांशी जोडला, पुरुषाचे धर्म वेगळे. धर्म हा शब्द स्त्रीशी जोडला, स्त्रीचे धर्म वेगळे. धर्म हा शब्द शिक्षकाशी जोडला, शिक्षकाचे धर्म वेगळे. आणि धर्म हा शब्द विद्यार्थ्याशी जोडला, विद्यार्थ्याचे बोला धर्म वेगळे. धर्म हा शब्द सैनिकाशी जोडला, सैनिकाचे धर्म वेगळे. आणि धर्म हा शब्द महाराजांशी जोडला तर महाराजाचे धर्म वेगळे. मग महाराजाचा धर्म काय? ऐका ऐका, महाराजाचा धर्म म्हणजे कीर्तनाला जात असताना पाकिट ठरवून न घेणे महाराजाचा धर्म आहे. कीर्तनाला जात असताना पाकिट ठरवून घेणे हा महाराजाचा धर्म आहे. मग काका खालून म्हणतात, महाराज ज्या वेळेस कीर्तनाला फोन केला, माऊली महाराज कीर्तन पाहिजे. बरं ठीक आहे. मग मानधनाचं काय? त्यावेळेस हजारावरून वाजता करत होतात. आणि इथं महाराज गप्पा काय मारतोय? कीर्तनाला जाताना बोला बोला पैसे ठरवून झाले नाही, हा गप्पा मारतोय इथं. आता मला सांगा, लोकांचे धर्म पाळत नाही. लोकांना जर सांगितलं नाही तर लोक महाराजाला गाडीचे टायर विकायला लावतील. मग लोकांना धर्म पाळत नाही, त्यामुळे महाराजाचा धर्म पाळत नाही. प्रेमाचा विषय, चेष्टेचा विषय, गमतीचा विषय. मला नारळ दिला तरी मी इथून जाणार आहे. माझं गाव मला आजपर्यंत कीर्तनाला किती वेळा आमचे डोंगे भाऊंचा सारखं फोन येतो, महाराज कीर्तनाचं बांधलं समोर उदाहरणाने काय सांगितलं, मला नारळ जरी दिला तरी मी कीर्तन करणार आहे. कीर्तन पैशासाठी करायचं नाही ना. विठ्ठला विठ्ठला. मग काही लोक म्हणतात की महाराज आमचं तुमच्यावर प्रेम आहे, प्रेमापोटी कीर्तन करा. काय म्हणतात? महाराज आमचं तुमच्यावर प्रेम आहे, प्रेमापोटी कीर्तन करा. मग मला एक गोष्ट सांगा, त्या ठिकाणी आमचे मामा सुभाष मामा घराच्या बाहेर खोटी टाकून बसले बरं का. आणि कामगार आला, मालक 500 रुपये द्या, बायको आजारी. बंडल काढला खिशातला, नोट काढली आणि 500 रुपये दिले. आणि थोड्या वेळाने मामांचा मुलगा आला बाहेर आणि मुलांनी विचारलं, पप्पा पुण्याला जायचे, मग 2000 रुपये लागतात. 2000 रुपये काढले, 2000 रुपये मुलाला दिले आणि परत 5000 रुपये काढले मुलाला दिले. हे तुझ्या जवळ ठेव, कशासाठी? आडी अडचणीला कामाला येतील. मला एकच गोष्ट सांगा, मगाशी कामगार आला आणि त्यानंतर मुलगा आला. मुलाने मागितले किती? 2000, दिले किती? 5000. बरोबर आहे ना. मग कामगाराने मागितले किती? 500. 600 देता आले असते नसते. 600 दिले का? नाही दिले. इकडे 5000 दिले. इथं काय होतं? प्रेम. इथं काय होतं? प्रेम. मग तुमचं जर माझ्यावर प्रेम असेल, तुमचं जर माझ्यावर प्रेम असेल तर महाराज हे ठरलेले 10,000 आणि 5,000 काढायचे तुम्हाला ही वेगळे धरा, असं म्हणायला पाहिजे का नाही? विठ्ठला विठ्ठला विठ्ठला.
हसवलं पण पाहिजे, नाही म्हणा तर म्हणतात कीर्तनकाराचं कीर्तन पडलं हसवलं नाही म्हणून. किती वेदांत सांगा. आता सगळे कीर्तनकार चांगल्या दर्जाचे आहेत, पण एखाद्या कीर्तनकाराने तुम्हाला हसवलं नाही ह्याचा अर्थ त्याचं कीर्तन पडलं असं नाही, ह्याचा अर्थ ते कीर्तन तुम्हाला कळलं नाही. त्यामुळे तुमची भौतिक पातळी त्या लेवलची करा. कसा कीर्तनकार असून दे आपण समजून घ्यायचं हा काय त्याला काय बोलायचं. त्यामुळे आपली भौतिक पातळी त्या लेवलची झाली पाहिजे. म्हणून धर्म या विषयावर बोलत असताना पुरुषाचे धर्म वेगळे आणि स्त्रीचे धर्म वेगळे. मग स्त्रियांचा धर्म काय आहे? पतीची सेवा करणं हे स्त्रियांचं काय आहे? धर्म आहे. सांगा बरं तुम्ही सेवा करा पाय दाबता का? मावशी पाय दाबता? मामी पाय दाबता? दाबता का नाही? हात नाही बोला की. तुमचा आवाज नाही करा. कधी समोर आवाज काय वाटत महाराज त्याचा तर आवाज हा साधा म्हणतात. पण विषय काय? पतीची सेवा करण्यामध्ये तुझा भाऊ काय नाही. पती परमेश्वर आहे मला तुम्ही म्हणताय ठीक आहे, पण पती कधी दारू पिऊन येतो का? परमेश्वर कधी दारू पिऊन येतो का? परमेश्वर जर दारू पिऊन येत असेल तर तो परमेश्वर कसा? पतीला परमेश्वराची उपमा दिली आणि आमचा परमेश्वर घरी दारू पिऊन येते, हे सेवा करायची कसे? खरं आहे ना? बोला बरं, खरं आहे का नाही? बोला ना, बोला ना, बोला. आवाज आहे ना, खरं आहे का? मग मला सांगा बरं आता कोणा कोणाचा दाबला, कोणा कोणाचा नवरा दारू पिऊन येतो घरी? हात वरती करा बरं, करा की हात वरती. अहो इकडे ना इकडं धाकधूक होते. माझं नाव किती काय आता काय होते? मानाची हात राहिलीच नाही गावामध्ये. काय ऐका, गमतीचा भाग सोडा. जरी आपला नवरा दारू पितोय अख्ख्या गावाला माहितीये, पण तरीही स्त्री हात वरती करत नाही. हा तिचा काय धर्म आहे. तिचा धर्म ती पाळते. तुमचा धर्म काय? तुमचा धर्म आहे की घरची लक्ष्मी रुसली नाही पाहिजे, घरची लक्ष्मी रुसली नाही पाहिजे. हा तुमचा धर्म आहे. मग तुम्हाला समजून घ्यायचं ते समजून घ्या. मला काय बोलायचंय ते विवेचन करणार. मला खूप लांब जायचं, अजून खूप वेळ आहे, खूप बोलायचंय आपल्याला. मग पुरुषाचे धर्म वेगळे, स्त्रियांचे धर्म वेगळे. मग शास्त्रामध्ये धर्म या विषयावर बोलत असताना महाभारत सांगतं काय? महाभारत सांगतं की 10 लोक धर्म मानणारे आहेत आणि 10 लोक धर्म न मानणारे आहेत. मग धर्म मानणारे लोक कोणते? मत प्रमत्त उन्मत्त शांत क्रोधी बुभुक्षितः परमानस्य लोभ्यस्य वितक्कामी च ते दशः. मत्त प्रमत्त उन्मत्त श्रांत क्रोधी बुभुक्षितः परमानस्य लोभ्यस्य वितक्कामी ते दशः. मत्त म्हणजे कोण? आता मी तो शब्द घेणार ना, तुम्हीच घ्या. मत्त म्हणजे लेला, शेवटचा शब्द 4 शब्द आणि पुढे माज. 4 अक्षरांचा शब्द आहे, शेवटचे शब्द 2 लेला आणि पहिले 2 कोणते? माज. म्हणजे कोणता शब्द? बोला बोला. माज लेला. मी तुम्ही बोलला, मी नाही बोललो, तुम्ही सांगितलं मला माज लेला. तुम्ही सांगितलं म्हणून मी बोलतो. मत्त म्हणजे शास्त्रामध्ये सांगितलेला माजलेला माणूस. प्रमत्त म्हणजे कोण? वेडा माणूस. उन्मत्त म्हणजे कोण? व्यसनाच्या अधीन असणारा माणूस. शांत म्हणजे तहानलेला माणूस. क्रोधी म्हणजे जो क्रोधाने व्यापून गेलेला आहे. बुभुक्षितः म्हणजे भुकेलेला माणूस. ऐकताय ना? थोडा मानस्य म्हणजे घाईत असणारा माणूस. भितक म्हणजे भितरा माणूस. आणि कामी म्हणजे ज्याच्या अंतःकरणामध्ये काम वासना आहे. हे 10 लोक काय करत नाही? बोला बोला. धर्म मानत नाही, ते धर्म बजावू शकत नाही. मग का बजावू शकत नाही? मत्त म्हणजे कोण? माजलेले लोक धर्म कधीच पाळवू शकत नाही, धर्माचं पालन करू शकत नाही, अधर्मी आहेत ते. मत्ताचे प्रकार केले, माजलेल्या लोकांचे प्रकार केले तर 3 प्रकार होतात. एक माणूस धनाने मत्त होतो, एक माणूस ऐश्वर्याने मत्त होतो आणि एक माणूस ताकदीने मत्त होतो.
काही काही ताकदीने इतकी मंत्र होते त्यांना कळत नाही आपण आपली ताकद कुठे वापरायची. काहींकडे ताकद असती पण वापरायची कुठे हे कळत नाही, आणि काहींकडे ताकदच नसती पण वापरल्याशिवाय राहत नाही. मोगच मार्क होण्याकडे वाचतात. पहिले म्हणाला काय सांगतो, हे बघ शिकायला सुरुवात करतोय पण ही विद्या फक्त मनोरंजनासाठी वापरायची. हे डावपेच फक्त कशासाठी वापरायचे? मनोरंजनासाठी वापरायचे, कुस्तीच्या खेळापुरते वापरायचे. कधीच आक्रमक व्हायचं नाही, सतत बचाव करायचा. आणि ज्यावेळेस एखादा पार अंगावर आला तरच त्याला हात लावायचा. हे कुणाचे? पहिलवानाचे धर्म आहे, पहिलवानाची शिकवण आहे. आणि असा एक हिंद केसरी पहिलवान ज्याने हिंदुस्थानामधला एक पण पहिलवान ठेवला नाही पराभूत करायचा, असा एक पहिलवान कुस्ती जिंकून घरी आला. 1.5 लाख रुपये पैसे त्याच्याकडे. आणि घरी येत असताना गावाच्या बाहेर रात्रीचे 9 वाजले होते. चोरांनी अडवलं. 5-6 चोरांनी धुतलं. कुणाला? पहिलवानाला. ऐकताय ना? आणि धुतल्यानंतर पैसे काढून घेतले, हिसकून घेतले. जा घरी. हा घरी आला, बायकून जरा निवडला. हो का असा कसा अवतार झाला? काही नाही, कोपऱ्यावर चोरांनी अडवलं आणि मग वे मारलं. अर्धा तास चंपी चालू होती. होय, वेडे आहेत काय? ताकदीचा वापर करायचा ना, मारायचं ना त्यांना, पडून गेले असते. काय येडी वेडी काय? अगं पैलवान म्हणतात आम्हाला, पैलवान करण सिंग पैलवान म्हणतात मला. अगं हा करण सिंग पैलवान मातीमध्ये 50,000ची बोली लागल्याशिवाय उतरत नाही, त्याला मारणार कसं? ताकदीचा वापर कुठे करायचा हे लोकांना कळत नाही. ताकद होती कुणाकडं? ताकद होती रावणाकडं. एवढी ताकद ज्याचा मुलगा इंद्रजित म्हणजे मेघनाथ, त्याने इंद्राला पराभूत केलं होतं. 33 कोटी देव त्याच्या बंदीशाळेत होते. अहो याच्याही पुढे जाऊन सांगायचं, ऐश्वर्य रावणाकडे एवढं होतं की त्याच्या जवळ 80,000 बायका, त्याला 1 लाख मुलं आणि 1.25 लाख नातू, एवढं ऐश्वर्य. आणि संपत्ती केवढी होती? आखी लंका कोणाची होती. पण सांगा ते कवडे संपदा एवढी सांगा ते कवडी गेली नाही. आणि तिथं चिंतन करायचं कार्य लावलो आपण, खूप वेळ जाईल. संक्षिप्त रूपामध्ये तुम्ही समजून घ्या. धनाने, ऐश्वर्याने आणि कशाने? ताकदीने मत्त झालेला रावण. पण यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानं धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. ज्या वेळेस धर्माला ग्लानी येते, रावणाकडून धर्माला ग्लानी आली, त्यामुळे अवतार कोणाचा आहे? प्रभू रामचंद्राचा अवतार आहे. मध्य झालेली माणसं धर्म मानत नाही. प्रमत्त म्हणजे वेडे. आता वेडी माणसं धर्म कशी मानत नाही? वेडी माणसं ओळखायची कशी? ऐकायचा. वेडी माणसं म्हणजे मूर्ख माणसं. आता मूर्ख ओळखायचा कसा? मूर्खाला मूर्ख म्हणलं तरी ते डोळं लाल करतो. मला मूर्ख म्हणतो. सोप्या भाषेत बोलतो, विस्तारात जात नाही. घरामध्ये 4 कोपरे असतात. 4 कोपऱ्यामध्ये एका कोपऱ्यामध्ये बसलेला मुलगा आहे, तोंड पडलेला आहे. त्याच्या हातामध्ये एक दगड आहे. घे वर, घे खाली, भग तिकडं, घे इकडं. काय मोबाईल? त्या दगडाचं नाव काय? मोबाईल.
अरे का रे, का तोंड पाडलंय? महाराज मला सोडून गेली. कोण गेली सोडून? ती महाराज मला सोडून गेली. ती 2 दिवस झालं पोटाचा कळ नाही माझ्या पोटाने. आता मला ती पाहिजे, नाहीतर मी मरण. अरे 2 जण मेली तिला रे, टाकू टाकू, तो तिसरा आहे. हा प्रेम भंगी आहे. त्याला स्वतःचा हित कळत नाही, त्याला स्वतःचा संसार कळत नाही. अशी माणसं धर्म कशी जाणतील? मत्त प्रमत्त वेडी माणसं धर्म जाणू शकत नाही. उन्मत्त माणसं म्हणजे व्यसनाच्या अधीन असणारे. आता व्यसन कशाचं असतं? व्यसन चांगलं देखील असतं आणि वाईट देखील असतं. चांगली व्यसन म्हणजे कोणती? दारू पिणं हे चांगलं व्यसन आहे बरं का. कोंबड्या, बकरी, कुत्री, मांजरे खाणं हे चांगलं व्यसन आहे. वाईट मुलाच्या संगतीमध्ये फिरणं चांगलं व्यसन आहे. खरं आहे नाही. भगवंताचं नामस्मरण करणं चांगलं व्यसन, हे व्यसनच आहे. काही लोक यामध्ये असे आहेत की फक्त चाली ऐकायला जातात. काय देवाच्या गुणाचं, नामाचं, रूपाचं वर्णन चाललंय, काय महाराज चाली म्हणते, दोघं तिघं चौघं, हे व्यसन आहे. माझा कधी मूड खराब असला, कधी डोक्याला ट्रेस आला, मी काय करतो? वारकरी फळावरील चाली उघडतो, लावायचे ना ऐकत बसायचं. काय आनंद आहे. हे व्यसन आहे. पण व्यसन कशाचं? सौम्य रसाचं, म्हणजे दारूचं व्यसन आहे लोकांना, वाईट संगतीचं व्यसन आहे. आता दारूचं व्यसन असणारी माणसं जागेवर असतात का? एक गोष्ट सांगतो. मालक चाललाय, फोन आला, हॅलो मालक कुठे? घरी आहे दादा. मालक आपली पिकअप आहे ना, ह्याच्या पुढे गेली, कशाच्या? पुलाच्या पुढे गेली, थांबली. मी लघवीला जाऊन आलो. लघवीला जाऊन आल्यानंतर मालक ऐका ना, मला रागवणार नाही ना माझ्यावर तुम्ही? हा बोल. नाही रागवत. मालक आपल्या गाडीची स्टीअरिंग चोरीला गेली. काय चोरीला गेली? डोंगे काय चोरीला गेली? स्टीअरिंग चोरीला गेली. मालक स्टीअरिंग चोरीला गेली तर गेली, रेस पॅन्डल पण चोरीला गेला. मामा रेस पॅन्डल पण चोरीला गेला. अजून काय केलं? क्लच पण चोरीला गेला, ब्रेक पण चोरीला गेला. मालक म्हणला, आई तू तिथं गाडी लावली, तिथून 100 ते 150 मीटरच्या अंतरावर वाईन शॉप आहे का? हो आहे, वाईन शॉप आहे. मग एक काम कर, गाडीचा दरवाजा उघड, बाहेर जा, फिरून ये आणि दुसऱ्या बाजूने गाडीत येऊन बस. दुसऱ्या बाजूने गाडीत येऊन बसला की हातामध्ये स्टीअरिंग, रेस पॅन्डल, ब्रेक, क्लच. मालक सगळं जागेवर आलं. मालक पण मी काय दारू पिलो नाही. तू दारू पिला ना. हा बसला कुठं होता? डाव्या बाजूला. आणि ह्या माणसाला बसावं कुठं हे कळत नाही. धर्म कसं पाळतील? मत्त अप्रमत्त उन्मत्त श्रांत तहानलेला माणूस कधी धर्म पाळू शकत नाही. आता मला असं वाटायला लागलंय, माझं हे तत्वज्ञान ऐकून पुन्हा कोणाचे डोळे झाकून गेलेले आहेत. कोणती सूर्यफुलं माना खाली टाकून झोपली आहेत. असं नाही ना? सूर्यफुलं खाली पडली नाहीत ना. उठून उभे राहा असं म्हणल्यानंतर ते सूर्यफुल उभं राहिलं पाहिजे. हाय का सूर्यफुलाचं पडणार आहे एखादं? नाही ना. चित्त माझ्याकडे ठेवा. मत्त प्रमत्त अन्ना उन्मत्त तहानलेला प्रत्येकाच्या मनामध्ये विचार आला पाहिजे, महाराज धर्म न मानणाऱ्या या यादीमध्ये तहानलेला माणूस अधर्मी कसा आहे? तहान लागणे ही चुकीची गोष्ट आहे का? पण विचार करा, वनामध्ये आणि वनामध्ये असताना तुम्हाला पाणी मिळलं नाही, भटकलाय, 5 दिवस झाले तुमच्या गोठ्याला पाणी नाही, घसा कोरडा झालाय, चेहरा सुकून गेलाय. आता तुम्हाला 1 तासामध्ये पाणी मिळलं नाही तर तुमचा काय होणार आहे? प्राण जाणार आहे. आणि अशा वेळेला जर तुमच्या समोर एक हंडा आणून दिला, कशाचा? पजेनवली आंब्याच्या रसाचा. कशाचा? आंब्याच्या रसाचा. तुम्ही तो रोज पिणार की नाही? बोला, पिणार की नाही? अहो बोला, पिणार की नाही? बोला ना, मला आवाज येतो, मी पुढे सरकणार नाही. पिणार की नाही? पिणार.
त्याच्या जागी ऐका आता, सफरचंदाचा रस आहे, पिणार की नाही? पिणार. त्याच्याच जागी केळीचा रस आहे, पिणार की नाही? पिणार. त्याच्याच जागी भोपळ्याचा रस आहे, पिणार की नाही? पिणार. आणि त्याच्याच जागी जर मदिरा असेल तर पिणार. असा माणूसच नाही, पिणार. 5 दिवस जर तुम्हाला तहान लागली असेल, कोणता धर्म, कोणते पालन, कोणाचं विचाराचं खंडन, आणि देवाचं नाम बाजूला राहिलं, पहिली काय भागवला? अहो 20 आलं तरी आपण पिणार. 5 दिवस जर तुम्हाला पाणी मिळालं नाही आणि 5व्या मिनिटात जर तुमचा मृत्यू असेल तर तुम्ही मदिरा केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून तहानलेला माणूस हा कधी धार्मिक असू शकत नाही. मग मदिरा पाणी म्हणजे अधर्म आहे का? अहो शास्त्रामध्ये सांगितलंय की मदिराचं सेवन करणं हे अधर्म आहे. मदिराचं सेवन करायचं नाही. अहो मदिरा पेल्यानंतर कृष्णाची मुलं जायला गेली, आता वंशला यायला गेला. ऋषीची चेष्टा केली मदिरा पिऊन. त्यामुळे मदिरा पिणं हा अधर्म आहे. शांत क्रोधी, ज्याच्या अंगी क्रोध गुण आहे, काय करतो, काय बोलतो, काय कुठं उठतो, कुठं बसतो आणि कोणाला बोलतो हे ज्याला कळत नाही, ज्याला स्वतःच्या वाचेवर प्रभुत्व नाही, असा माणूस काय धर्म चालेल? शांत क्रोधी भूक्षित तहानलेला माणूस देखील, आपलं भुकेलेला माणूस देखील काय पाळू शकत नाही? धर्म पाळू शकत नाही. भुकेलेला माणूस का धर्म पाळू शकत नाही? मला एक गोष्ट सांगा सर, की वाळवंटामध्ये तुम्ही 5 दिवस भुकेलेले आहात. शेजारी मित्र आहे तुमचा, 5 दिवस झालं तुमच्या पोटामध्ये अन्नाचा कण नाही, आणि तुमच्या समोर जर आंब्याचं झाड असेल तर तुम्ही आंब्याचा झाडाचा आंबा काढून खाल्ल्याशिवाय राहणार नाही. तुमच्या समोर जर एखादा ससा असेल, ससा खायला देखील तुम्ही करणार नाही. तुमच्या समोर जर उंट असेल, उंट मारून खायला तुम्ही करणार नाही. भटकलाय वाळवंटामध्ये 200 किलोमीटर, कुठंच काही नाही चारी बाजूला. अहो एवढी वेळ येऊ शकते, आपल्या शेजारी असणाऱ्या ज्या माणूस आहे, आपल्यासोबत मित्र आहे, माणूस माणसाला कापून खायला पण कमी करणार नाही. ही परिस्थिती आधुनिक काळाची आहे. त्यामुळे भुकेलेला माणूस कधीच वला धार्मिक असू शकत नाही. बरं माणूस म्हणजे घाईत असलेला माणूस कधीच धर्म मानू शकत नाही. घाईत कोण होता? घाईत होता इंद्र. इंद्र घाईमध्ये ऐरावत मध्ये बसला, जायचंय पुढं, आणि दारावर आले कोण? दुर्वासा ऋषी. दुर्वासा ऋषी आले आणि दुर्वासा ऋषींना पाहिलं इंद्राने, आणि इंद्र थांबला नाही. दुर्वासा ऋषीने थांबवलं. हे इंद्रा, तुला भेटायला आलोय. इंद्र आवाज ऐकता क्षणी थांबला. मला घाई, आता आपण नंतर बोलू. दुर्वासा ऋषी म्हटले की तो घाईत असला तरी चालेल, हा माझा पुष्पहार तू स्वीकार कर, माझ्या पुष्पहाराचा स्वीकार कर. ऐरावताला सांगितलं पुष्पहार जवळ घे. ऐरावताने तो पुष्पहार दुर्वासा ऋषींच्या हातातून घेतला, इंद्राच्या गळ्यात घातला, आणि परत मागणी देत असताना तो त्यांनी त्याच्या स्वतःच्या पायाखाली तुडवला. कुणी? ऐरावताने. दुर्वासा ऋषीला राग आला आणि दुर्वासा ऋषीने सांगितलं, ज्या संपत्तीच्या मोहामध्ये आणि ज्या ऐश्वर्यामध्ये, ज्या ताकदीमध्ये तू मत्त झालेला आहे, ती सगळी तुझी संपत्ती, तुझं ऐश्वर्य, सगळे तुझं जे रत्न आहे ते कुठे जाईल? समुद्रामध्ये बुडून जाईल. काय होईल? बुडून जाईल. आणि तसंच झालं. इंद्राची सगळी संपत्ती कुठे बुडून गेली? समुद्रामध्ये बुडून गेली. आणि तीच संपत्ती नंतर ईडीने आपलं समुद्र मंथनाने बाहेर आली. समुद्र मंथनामध्ये जे 14 रत्न निघले, ते 14ही रत्न कुणाचे होते? इंद्राचे होते. ऐरावत रत्न देखील त्यातून निघलाय, अमृत देखील त्यातून निघले. एक प्रश्न जर कोणाच्या मनामध्ये आला असेल की अजून एक रत्न निघलं, रत्न कोणतं? लक्ष्मी. ही पण कोणाची होती? इंद्राची. आता या ठिकाणी जर आपण विचार केला, ती बाहेर अंगाने कोणाशी विवाह करते? कोणाशी? विष्णूशी. पण लक्ष्मी हा शब्द जर आपण डोक्यामध्ये घेतला, लक्ष्मी म्हणजे आपण एक देवी म्हणून पाहत नाही,
लक्ष्मी म्हणून आपण काय पाहतो? पैसा, धन, अडका, सोनं, ही लक्ष्मी. आणि ही लक्ष्मी कोणाची होती? देवेंद्राची लक्ष्मी होती. परमानस्य म्हणजे सतत घाई करणारे लोक कधी धर्मात आणू शकत नाही. परमानस्य लोभ्यस्य, लोभी माणसं धर्म कसा जाणतील? महाराजाला दिलेलं पाकिट 10,000 मधलं 4,000 कावड्याला कमी न करणारी माणसं कसं धर्म जाणतील? भितक म्हणजे भित्रा माणूस कधीच धर्म जाणू शकत नाही. अहो, धर्मावर बोलत असताना मला एक गोष्ट सांगा. परकीयांचं आक्रमण झालं, त्या गावामध्ये आतंकवादी आले, हातामध्ये काटे असू दे, हातामध्ये खुरपा असू दे, हातामध्ये कोयता असू दे, त्याच्या अंगावर जाऊन धावून त्याला मारायला कमी न करणारा शूर हवा का घरामध्ये जाऊन दार लावून बसणारा हवा? भित्रा माणूस कधी धर्म जाणू शकत नाही. त्याने त्याचं कर्तव्य जर निभावलं नाही तर परकीयांचं आक्रमण झालं तर तो आपल्या कुटुंबाला वापरू शकत नाही, देशाला कवा वाचवेल? परमानस्य लोभ्यस्य भितक काम्या, ज्याच्या अंतःकरणामध्ये काम वासना आहे, अशी लोक कधी धर्म जाणू शकत नाही. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. आणि धर्म जाणणारे 10 लोक सांगितले. धृती क्षमा क्षमोस्तेयम शौचमय इंद्र निग्रह धीर विद्या सत्यम क्रोधो दशकम धर्म लक्षणम. धृती म्हणजे ज्याच्या अंगी धैर्य आहे, क्षमा ज्याच्या अंगामध्ये क्षमा गुण आहे, शांती मनोनिग्रह तो शांत आहे, ज्याचा मन त्याच्या अधीन आहे, शौच मन इंद्र निग्रह त्याचे इंद्रिय त्याच्या अधीन आहेत, जो कधीच खोटं बोलत नाही, जो कधी चोरी करत नाही, धीर विद्या जो ज्याने विद्या प्राप्त केली, ज्ञानी किती जरी अहंकारी असला तो अधर्म करत नाही. धीर विद्या सत्य म्हणतो, सतत खरं बोलतो. आणि जो क्रोध रहित आहे, अशी 10 माणसं कधीच धर्म मोडू शकत नाही. हे सतत धर्म पाळत असतात. आता हे तत्वज्ञान सांगितल्यानंतर मला एक गोष्ट विचारायची. अधर्मी एका बाजूला आणि धर्मी एका बाजूला. सगळा हा विषय चाललाय कोणत्या गोष्टीवर? धर्म या गोष्टीवर. पण धर्म आपला काय आहे हे आपल्याला माहिती असून तो आपण पाळायला पाहिजे की नाही हे आपल्याला कळलं पाहिजे. त्या धर्माविषयी आपली मनामध्ये काय असली पाहिजे? निष्ठा असली पाहिजे. आता निष्ठा निष्ठेचा पदार्थ, निष्ठा निष्ठेचा संसार या आधुनिक काळामध्ये चाललाय. पण निष्ठा या शब्दावर जर बोलत असताना शास्त्राने निष्ठाचे 5 प्रकार केले. पहिला प्रकार संस्कृती निष्ठा, म्हणजे अनेक प्रकार पण आपण प्रमुख 5 प्रकार घेऊ. पहिली निष्ठा संस्कृती निष्ठा, दुसरी निष्ठा देशनिष्ठा, तिसरी निष्ठा मैत्री निष्ठा, चौथी निष्ठा मातृ निष्ठा आणि 5वी निष्ठा धर्मनिष्ठा. संस्कृती निष्ठा कशी असावी, कोणाची आहे? आपली संस्कृती काय आहे? आपली संस्कृती काय आहे? फाटलेले कपडे घालणे, रात्रभर पब मध्ये जाणे, ही आपली संस्कृती. ही आपली संस्कृती आहे का आपल्याला आवडणारी संस्कृती आहे? बोला बोला. ही आपल्याला आवडणारी संस्कृती. ही संस्कृती कुठली आहे? कुठून आली ही संस्कृती? पाश्चिमात्य संस्कृती आहे ही. अरे सलाम करतो त्या मुस्लिम बांधवांना जे हिंदूच्या नाकाच्या शेंड्यावर उभा राहून आपला धर्म वाढवतायत आणि आपला हिंदू झुकून गेलाय. झुकून आपला हिंदू. श्रीमद भागवत हा ग्रंथ लोकांना माहिती नाही. ज्ञानेश्वरी सारखा अमूल्य ग्रंथ लोकांना माहिती नाही. गाथा लोकांना माहिती नाही. संत तुकोबाराय कुठे कसे गेले माहिती नाही. ज्ञानोबाराय कुठे गेले कसे आहेत माहिती नाहीये. सांगा बरं माऊलीची समाधी कुठे? कुठे माऊलीची समाधी? बोला कुठे आहे समाधी? आणि तुकोबारायांची? तुकोबारायांची समाधी नाही. तुकोबाराय वैकुंठाला गेले.
संस्कृती आहे आपली. वेल एज्युकेटेड झाले. आता मुलांचा आपलं पालकांचा हट्ट काय आहे, आमची मुलं वेल एज्युकेटेड झाली पाहिजे, आमच्या मुलांचा बुद्ध्यांक हा उच्च असला पाहिजे. त्याच्यासाठी आम्हाला काय करावं लागतं, आमची मुलं इंग्लिश मीडियम मध्ये घालावी लागतील. त्याच्यासाठी आम्हाला काय करावं लागेल, आम्हाला पाश्चिमात्य संस्कृतीचा वापर करावा लागेल, ती आत्मसात करावी लागेल. अरे ऐका, 1800 आणि 1900च्या काळामध्ये शिकागो धर्मसभा मोठी होती आणि शिकागो धर्मसभेमध्ये एक माणसाने पाऊल टाकला आणि पाऊल टाकल्यानंतर ऐका, आजपर्यंत शिकागोच्या धर्मसभेमध्ये कोणत्याच भारतीयाचं भाषण झालं नव्हतं. हा प्रथम भारतीय होता, वेल एज्युकेटेड होता, त्याचा बुद्ध्यांक मोठा होता. गेला, माईक हातात आला आणि माईक हातात आल्यानंतर धर्मसभेमध्ये आतापर्यंत जगे जगे भाषण झाले, प्रत्येक जण म्हणतो काय, लेडीज अँड जेंटलमॅन ऑफ द अमेरिका. हा गेला. आपली संस्कृती काय, ब्रदर्स अँड सिस्टर्स ऑफ अमेरिका. बंधू और भगिनींनो, ही संस्कृती आहे आपली. अरे अंगावर काटा आला. आजपर्यंत फक्त आपला जज कशावर करत होते, हा माणूस संधीबाई म्हणून, पण हा आपल्याला भावना कशी देतोय, हा माझा भाऊ आहे, ही माझी बहीण आहे. 10 मिनिटं टाळी वाजली कुणासाठी, स्वामी विवेकानंदासाठी. बाहेर आले स्वामी विवेकानंद आणि स्वामी विवेकानंदाचे तेज पाहिलं आणि तेज पाहिल्यानंतर तिथली राणी स्वामी विवेकानंद जवळ जाते आणि सांगते स्वामी विवेकानंदांना की स्वामीजी एक इच्छा आहे, प्रकट करू. बोला. मला तुमच्याशी लग्न करायचंय, तयार व्हा. देशाची राणी आहे. स्वामीजींचं उत्तर काय, तुला माझ्याशी लग्न करायचंय का? ती म्हटली, स्वामीजी तुमच्यासारखा तेजस्वी आणि पराक्रमी आणि बुद्धिमान माणसाशी मी तर लग्न केलं तर माझ्या पोटी जन्माला येणारा मुलगा देखील बुद्धिमान, तेजस्वी आणि पराक्रमी असेल. स्वामीजींचं उत्तर काय? स्वामीजी म्हणतात, एवढं करण्यासाठी लग्नाची काय आवश्यकता आहे? अरे लग्न करायचं आणि लग्न झाल्यानंतर 20 वर्षाचा मुलगा होईपर्यंत वाढ बघायचं आणि त्यानंतर त्याचा पराक्रम जगामध्ये नाव रूपाला येईल. आई एवढी वाढ बघू नको, याच देहाला तो तुझा मुलगा समज. ही संस्कृती सांगणारा आपला माणूस आहे आणि तो माणूस, ते व्यक्तिमत्व इतकं वेल एज्युकेटेड होतं, इतकं एक्सलेंट होतं, त्याचा बहुतांश एवढा मोठा होता आणि त्याचा पेहराव कसा होता, डोक्यावर पगडी, शुभ्र वस्त्र नेसलेले, कपडाला गंध टिळा, गळ्यामध्ये माळा घातलेले, ते स्वामीजी दिसले लोकांना की त्याचा पेहराव होता. ते तर वेल एज्युकेटेड होते, ते एक्सलेंट होते, त्यांनी वापर केला, त्यांनी आत्मसात केली का पाश्चिमात्य संस्कृती? नाही केली. त्यांनी जगाला सांगितली. एक जण आला, स्वामीजी अहो काय घातलंय? डोक्यामध्ये पगडी घातलीये, शुभ्र वस्त्र नेसलेले, कपाळाला गंध लावलाय, गळ्यामध्ये माळा घातल्या आणि स्वामीजी हे कशासाठी करताय तुम्ही इथे येऊन? स्वामीजी म्हटले की मी माझ्या संस्कृतीला जोपासतोय. मग तो माणूस खरा खरा हसू लागला पाश्चिमात्य संस्कृतीचा, त्या अमेरिकेचा. काय स्वामीजी एवढं सगळं घातलं, एवढं भारताचं वस्त्र परिधान केलं आणि सगळे आभूषण परिधान केल्यानंतर पायामध्ये चप्पल मात्र आमची जर्मनीची घातली. स्वामीजी बोलले काय? स्वामीजी म्हणले आमची संस्कृती अशी आहे, आमचा फेराव असा आहे, आमचं ज्ञान असं आहे की जे डोक्यावर मिळवण्यासारखं आहे आणि तुमचं ज्ञान असं आहे ते पायाखाली तुडवण्यासारखं आहे. जा मुस्लिम बांधवांकडे, त्यांचा प्रत्येक मुलगा नमाजाला जातोय, रुखवता पडतोय आणि आपला मुलगा कुठे? आपला मुलगा 16व्या वर्षी दारूच्या हुद्द्यावर आहे, गाड्यावर आहे. एक गोष्ट सांगू का, राग येणार नाही तुम्हाला? तुमचा मुलगा काय करतो हे तुम्हालाच माहिती नाहीये.
तुमच्या समोर तो चांगला आहे, तुमची मुलगी तुमच्या समोर ती चांगली आहे, परंतु मागं दारू पितोय का नाही ह्याची चौकशी तुमच्याकडून कधी झाली का? अरे पिऊ द्या दारू, पण त्याला अडवता आत्ता देऊ शकतं. एकदा जर तो सुटला की परत हातामध्ये येणार नाहीये. त्यामुळे आपली संस्कृती आपणच जपली पाहिजे. नाही ना तुम्हाला संस्कृतीचे श्लोक येत, नाही ना तुम्हाला पेरा करता येत, तर भगवंताचं नामस्मरण तरी करा. आणि आपल्या आया बहिणीला जसं समजताय तसं दुसऱ्या माता भगिनीला देखील आपल्या आया बहिणी सारखं समजा. ही आपली संस्कृती आणि ह्या संस्कृतीला आपली काय पाहिजे? निष्ठा पाहिजे. ही संस्कृती निष्ठा आहे. विठ्ठल विठ्ठल. पहिली संस्कृती निष्ठा, दुसरी देशनिष्ठा, तिसरी मातृनिष्ठा, चौथी मैत्रीनिष्ठा, पाचवी धर्मनिष्ठा. दुसरी कोणती निष्ठा? मातृनिष्ठा. अरे मातृनिष्ठा कशी असावी? आदिलशहाच्या दरबारामध्ये छत्रपती शिवरायांचे वडील म्हणजे शहाजीराजे कार्य करत आहेत, सुभेदार आहेत. आणि छत्रपती शिवरायांचं बालपण इथे पुण्यामध्ये चाललंय. लहानाचे मोठे होत आहेत शिवाजीराजे. आणि माँसाहेब जिजाऊ संस्कृतीचे बाळकडू, युद्धाचे बाळकडू, ज्ञानाचे बाळकडू आणि स्त्रीचा आदर करण्याचे बाळकडू छत्रपती शिवरायांच्या मनामध्ये रुजवतायत. एक दिवस छत्रपती शिवरायांनी इच्छा प्रकट केली, आऊसाहेब जायचंय कुठे मला? वडिलांच्या भेटीला. आणि आऊसाहेबाने छत्रपती शिवरायांना घेऊन कुठे निघाली? आदिलशहाच्या दरबारामध्ये. आदिलशहाने आपल्या सुभेदाराच्या पत्नीला पाहिलं आणि तिला चांगल्या थाटामाटामध्ये स्वागत केलं. राहण्यासाठी एक महाल दिला आणि त्यामध्ये त्या राहू लागल्या. सायंकाळची वेळ आहे आणि सायंकाळच्या वेळीला माँसाहेब जिजाऊ मा जगदंबेचं स्तवन करताय, पूजा करताय. प्रश्न केला, दासी कुठेस? हा बोला ना मावसाहेब. आपला शुभा कुठे गेला? माँसाहेब जिजाऊला त्या दासीने उत्तर दिलं, राज दरबारामध्ये राजसेन नृत्य शिवाजीराजे पाहत आहेत. आणि हे ऐकतात तळपायाची आग मस्तक गेली माँसाहेब जिजाऊंची. आणि माँसाहेब जिजाऊ निघल्या, रवाना झाल्या. कुठं? राज दरबारामध्ये राजसेन नृत्य चाललंय तिथं. आणि पाहतील काय? आदिलशहाचा दरबार बसलाय, सुभेदार बसले आणि आपले पती बसलेत आणि आपल्या पतीच्या समोर राजनर्तकीचं राजसेन नृत्य चाललंय. आणि त्या राजा नर्तकीचं राजसेन नृत्य आपला मुलगा आपल्या पतीच्या मांडीला मांडी लावून बसून बघतोय. माँसाहेब जिजाऊ आल्या. माँसाहेब जिजाऊने छत्रपती शिवरायांचा हात पकडला, बाहेर ओढलं आणि एका दुसऱ्या हाताने संदिशे कानाखाली मारली. पूर्ण दरबार स्तब्ध झाला. माँसाहेब जिजाऊ निघून गेल्या. आदिलशहा स्तब्ध आहे, राजनर्तकी स्तब्ध आहे. माँसाहेब जिजाऊ महालामध्ये गेल्या, क्रोधाने व्यापलेले आहे. छत्रपती शिवाजीराजे मागून गेले आणि मागून गेल्यानंतर माँसाहेब जिजाऊचे पाय दाबू लागले आणि डोळ्यामध्ये अश्रू रोखू शकले नाही. छत्रपती शिवराय रडू लागले आणि छत्रपती शिवराय माँसाहेब जिजाऊकडे पाहत आहेत आणि म्हणतात, आई, आऊसाहेब, माँसाहेब, तुम्ही मला मारलं याचं मला वाईट वाटलं नाही, तुम्ही मला मारलं याला मला वाईट वाटलं नाही, पण त्या राजदरबारामध्ये राजनर्तकीत राजसेन नृत्य मी एकटा पाहत नव्हतो. सुभेदार पाहत होते, सैनिक पाहत होते, राजा पाहत होता. मग मला का मारलं? त्यावेळेस माँसाहेब जिजाऊंचं उत्तर काय आहे? शुभा, हे शुभा, माझा शुभा महाराष्ट्रातील बाया नाचवणार नाही तर महाराष्ट्रातील बाया वाचवणार. ही आहे मातृनिष्ठा. अरे काय मातृनिष्ठा? प्रत्येकाला वाटतं की शिवाजीराजे जन्माला यावे, पण माझ्या घरात नाही, दुसऱ्याच्या घरात. परंतु प्रत्येक माँसाहेबाने, प्रत्येक आऊसाहेबाने मध्ये प्रत्येक महिलेने हा विचार केला की जसं माँसाहेब जिजाऊने, जसं जिजामाताने छत्रपतींना घडवलं, अरे मरू दे माझा मुलगा, एक मुलगा गेला तो फेर खाली, दुसरा मुलगा गेला तरी चालेल, परंतु स्वराज्य निर्माण झालं पाहिजे.
ही भावना कोणाची होती? माँसाहेब जिजाऊंची. अशी भावना आपल्या घरातल्या प्रत्येक माँसाहेबाच्या अंगी जर असेल, धर्माचं रक्षण करण्यासाठी आपल्या मुलांना प्रेरित करत असेल, तर का शिवाजीराजे प्रत्येकाच्या घरात जन्माला येणार नाही? विठ्ठल विठ्ठल कोणती निष्ठा आहे? मातृनिष्ठा. पुढची निष्ठा देशनिष्ठा. कशी देशावर निष्ठा असली पाहिजे? अरे काश्मीरच्या दराखोऱ्यामध्ये राहणारा एक कुटुंब, आणि त्या कुटुंबाचा प्रमुख म्हणजे मुरार. मुरारचे वडील 2 वर्षापूर्वी आतंकवाद्याशी लढा देत असताना मृत्युमुखी पडले. मुरारच्या घरामध्ये लहान असलेला आपले 4 वर्षाचा मुलगा आहे, आणि दुसरा मुलगा काहीच महिन्यापूर्वी जन्माला आलेला आहे. ओली बाळंतीण मुरारच्या घरी आहे. सुमारे 6च्या दरम्यान मुरार शेतामध्ये काम करतोय, आणि मुरारच्या मनामध्ये घराविषयीची ओढ लागते की सूर्यकलेला चाललाय, सूर्यास्ताला चाललाय. घरी ओली बाळंतीण आहे, तुझी काळजी करणारा कोण नाही. आता मी मात्र घरी गेलं पाहिजे. अशा विचारांची परिकाष्ठा ज्यावेळेस मुरारच्या मनामध्ये निर्माण झाली, मुरार घरी निघणार आहे. सायंकाळची वेळ झाली, आणि त्याच क्षणी मुरारला पुढच्या टेकडीवर अस्पष्ट दृश्य दिसलं. मुरार त्या ठिकाणी त्या दिशेने चालू लागला. 15 ते 20 जणांचं टोळकं त्या ठिकाणी चाललं होतं. मुरारच्या हातामध्ये खुरपा आणि कोयता सुटला. मुरार पुढे गेला आणि कपाळे जाऊन बसला, आणि त्यांची दिनचर्या निहाळू लागला. 6:30 झाले, 7 झाले, 7:30 झाले, कळे ना हे नक्की आहे कोण, त्यांचा हेतू काय आहे. आणि धोक्याची जाणीव त्या ठिकाणी मात्र होत होती. आणि थोड्या वेळाने त्याला जाणवलं की हे आहेत आतंकवादी. हे आपल्या देशावर हल्ला करणार आहेत. परकीयांचं आक्रमण आपल्या देशावर होणार आहे. काय केलं पाहिजे या ठिकाणी? आता मी तू निघलं पाहिजे आणि इंडियन आर्मीच्या कॅम्पला गेलं पाहिजे. आणि ही बातमी कोणाला सांगितली पाहिजे? इंडियन आर्मीला सांगितलं पाहिजे. मुराद तिथून निघाला. निघताक्षणीच एका आतंकवाद्याने त्याला पाहिलं. हे सुलतान देखो काफिर जा रहा है. आणि सगळे आतंकवादी त्याच्या मागे पाठी धावू लागले. आता 8:30 9ची वेळ. मुरार पुढे लावतोय, आतंकवादी मागे लावतायत. रायफलमधून बंदुकीतून गोळी पुढे येते. मुरारला लागत नाही. मुरार इकडं तिकडं पळतोय, आणि मुरार गावामध्ये पोहोचणार. आता मुरारच्या मनामध्ये घराविषयीची ओढ नाहीये. मुरारच्या मनामध्ये बायकोविषयीची चिंता नाहीये. मुरारच्या मनामध्ये मुलाविषयीची चिंता नाहीये. मुरारच्या समोर एकच हेतू आहे, एकच ध्येय आहे की जायचे पुढे आता इंडियन आर्मीच्या कॅम्पवर. परकीयाचं आक्रमण झालं नाही पाहिजे माझ्या देशावर. पण आता घरात दुखवायचं कसं? हे जवळ आले. मुरारी युक्ती केली, घरात जातो, घराच्या मागच्या दरवाजातून निघून जातो. कळणार नाही मी कुठे गेलो. मुरारने घाई गडबडीमध्ये कौल उघडला, कौलातून उडी मारली, आणि मागचा दरवाजा उघडून निघून गेला. धावतोय, पळतोय, धावतोय, पळतोय, आणि एवढं सगळं करत असताना मात्र मुरारला जाणवलं की आपला पाय ओला झालाय. बघितलं, पायाला रक्त लागलं. मन कासावे झालं. अरे मी घरातून बाहेर पडलो. घरामध्ये काय होतं? घरामध्ये काय खेळूक होतं का? घरामध्ये कोण जनावर होतं का? नाही झालं काय असेल? हे रक्त कोणाचं? पण थांबायला वेळ नाही. मुरार पुढे चाललाय, आणि मागून एका रायफलची रायफलमधून गोळी निघते आणि मुरारच्या खांद्याला चाटून जाते. मुरारचा हात जखमी आहे, आणि जखमी असलेल्या अवस्थेमध्ये मुरार इंडियन आर्मीच्या कॅम्पवर पोहोचतोय, आणि तिथं कोसळतोय. इंडियन आर्मीने आतमध्ये घेतलं. सांग झालं काय? एवढा का गावागोम झालाय? मुरारने प्रसंग सांगितला. रायफली सज्ज झाल्या, गोळ्या चालू लागल्या, आणि इंडियन आर्मीने 23 आतंकवादी कंठस्थ केले. मुरार जवळ आले. मुरार, अरे यशस्वी झालं आपलं कार्य, यशस्वी झालं, आणि तुला काही लागलं नाही ना? मुरारच्या मनामध्ये आता विचाराचं थैमान माजले, गोंधळ झालाय. अरे मी ज्या वेळेस घरातून बाहेर निघलो त्यावेळेस घरामध्ये होतं काय? माझा पाय रक्ताने भरला कस काय?
आता मनामध्ये बाकी काही नाही. आता मनामध्ये काय फक्त घरी जायचं पाहायचं झालं काय, घडलं काय. मुरार घरी आला, विचारांची परिकष्ठा झाली. मुरारने दरवाजा उघडला आणि उघडता क्षणीच आतमध्ये अंधार दिसला. मुरारने कंदील पेटवला आणि कंदिलामध्ये बघितलं हे आपलं 4 वर्षाचा मुलगा झोपलाय. कंदील पुढे सरकावला. आपल्या 4 वर्षाच्या मुलाच्या शेजारी आपली पत्नी बेशुद्ध अवस्थेत पडली. आता मुराला घाम सुटला. मुराच्या विचारांचं थैमान नाचलं होतं. नक्की झालं काय, घडलं काय. मुराच्या डोळ्यामध्ये अश्रू आहेत. तो कंदील पुढे पुढे सरकत शोध घेत होता फक्त आपल्या आता काही महिन्यापूर्वी जन्माला आलेल्या बाळाची. मुराद समोर गेला आणि समोर गेल्यानंतर मुराद जाग्यावरच पडला. ते दृश्य पाहून रक्ताच्या थारोळ्यामध्ये 3 वर्षाचा मुलगा पडलाय. अरे ज्या वेळेस काही कौल उघडून उडी मारली, पहिला पाय नरड्यावर, दुसरा पाय पोटावर. रडत बसला. अरे कोणतं पाप घडलं होतं कोणत्या जन्मामध्ये, स्वतः समजला. रडतोय, आक्रोश करतोय. पत्नी उठली आणि पत्नी देखील आक्रोश करू लागली. दोघं देखील रडताय आणि पत्नीचं पाय दाबत मुलाला म्हणतोय, 9 महिने छान मुलाला तू बाळगून तू मोठं केले, मोठं केले, पुढं त्रास सोसून मोठं केले. त्याचा जीव घेत नाही मी. तुझा आरोपी आहे मी, तुझा दोषी आहे. अगं माझ्या चुकीमुळं आपला मुलगा मातीत गेलाय. आणि पत्नी उठली, घट्ट मिठी मारली आणि मुलाकडे पाहते आणि मुलाला सांगते आपला मुलगा मातीत नाही गेला. ज्यावेळेस तुम्ही महागर पळून गेला ना, ते आतंकवादी आले आणि आतंकवादी आल्यानंतर त्यांची योजना होती. मी त्यांची योजना ऐकली की आपल्या शेजारी असलेली जी शाळा आहे त्याच्यामध्ये 5,000 मुलं शिकत आहेत. त्या शाळेमध्ये बॉम्ब लावायचा आणि ती सगळी मुलं निस्तराभूत करायची. अहो तुम्ही गेला इंडियन आर्मीला सांगितलं. इंडियन आर्मीने ते सगळे आतंकवादी नष्ट केले, त्यांना कंठस्थ केलं. अहो तुमच्यामुळं उद्या आपल्या 5,000 मुलांचं भवितव्य वाचलं. अरे आपला मुलगा मातीत नाही गेला असं काय बोलतात. आपला मुलगा मातीत नाही गेला, त्या 5,000 लोकांच्या मुलांच्या भविष्यासाठी आपला मुलगा मातीत नाही गेला, आपला मुलगा मातीसाठी गेला. अरे स्वतःचा मुलगा गेलाय, पण देशनिष्ठा एवढी की विचार कोणाचा करते, 5,000 मुलांचा, देशाचा. अशी माऊली जर घरी असेल तर ते घर का कुठं चालणार नाही. एवढा मोठा प्रसंग आला, एवढा मोठा प्रसंग ओढवला, पण ती माऊली डगमगली नाही. छोट्या छोट्या प्रसंगावर का डगमगायचा आपण, का पॅनिक व्हायचा आपण. अरे हा काही पण करू शकतो, पण घरून बळकती तशी पाहिजे, पाठिंबा कसा पाहिजे. तो पाठिंबा जर असला तरी जग जिंकू शकतात. त्यामुळं देशावर निष्ठा पाहिजे आणि विचारांवर नियंत्रण पाहिजे. ठीक आहे, बोला. देशनिष्ठा. विठ्ठल विठ्ठल. संस्कृती निष्ठा, मातृनिष्ठा, देशनिष्ठा. राहिल्या दोन मित्रनिष्ठा आणि धर्मनिष्ठा. दोन्ही निष्ठा एका प्रसंगातून सांगून जातो. अरे मोकळ्या मैदानामध्ये छत्रपती संभाजीराजांना पकडणं मुश्किल आहे. संगमेश्वराच्या रायरेश्वराच्या मंदिरामध्ये काही मोजक्या सैन्यानिशी असताना संभाजीराजांना पकडलंय आणि बहादूरगडाला आणलं आणि पोहोचली वातावरण जेव्हापर्यंत हुजूर संभाजी गिरफ्तार हुआ. बहुत खूप आनंद आवडला. मुझे लाया जाए चांदों से कुछ उसे, पेना जाए तख्ता तुला. अरे आजपर्यंत मराठेशाहीचा तख्त राजाने खांद्यावर पेला असेल, आता त्याच्या खांद्यावर तख्ता तुला ठेवा. आजपर्यंत राजानं
मराठेशाहीची भरजरी वस्त्र घातली असेल, विदुषी जपली घाला त्याला. घुंगरू असले विदुषी वस्त्र परिधान केलं त्याला. आजपर्यंत राजा आला म्हणून ढोल ताशे वाटले असेल, अरे नगाडे वाजवायला सुरुवात करा. आतापर्यंत मराठेशाहीचे राज अलंकार आल्याने घातले असेल, आता त्याला काटेरी पोलादी सापळ दंडाने झगडवा आणि कळू दे महाराष्ट्राला, शहंशाह हिंदुस्थान आलमगीर गाजी औरंगजेबाने संभाजी गिरफ्तार केलाय. आणि निघाली दिंड वाजत गाजत बहादूरगडावर. विदुषी झकली घातलेली, पोलादी साखळ दंडाने झगडे दिलेले, उंटाला बांधलेले. संभाजीराजे पाहिले असते तर वाटलं नसतं स्वराज्याचे छत्रपती आहे. अरे आनंद झाला एवढी सवनीमध्ये बहादूरगडावर. अरे ज्या संभाजीनं 9 वर्ष औरंगजेबाच्या दिमागामध्ये सैन्याने गोंधळ घातलाय, तो संभाजी आहे कसा, दिसतो कसा, चालतो कसा, बोलतो कसा, कोणी कोणाच्या घरावर, कोणी कोणाच्या दारावर, कोणी कोणाच्या खांद्यावर बसते आणि पाहतोय संभाजी कसा आहे. आणि कुठून बिरबिरणारा झगडायचा, छाताडावर लागायचा, रक्ताची चिळकांडी वेदनांचा धाव उडायचा. कोणीतरी यायचं थुंकायचं, कोणीतरी यायचं शिवी हसरायचं, कोणीतरी यायचं तलवारीच्या पातीने घाव करायचं. घावाबरोबरच रक्ताची चिळकांडी वेदनांचा धाव उडायचा. अरे मुद्रा मुद्रा उमटवताना होता राजा. रंगेला असता, झुकला असता, नमला असता तर ऐशो आरामामध्ये जगला असता. एवढ्या वेदना सहन केल्या फक्त कशासाठी, आपण शिवरायांचे पुत्र आहोत. अंदाजितामध्ये संभाजीराजांना आदिलशहाच्या दरबारामध्ये आणि दरबारामध्ये हजर केलं आणि कडाडा वजर रासत, ए संभा झुक जाओ आलमपना के सामने, आणि उकळा कभी गरज, अरे राजा हो झुकेंगे नहीं झुकाएंगे. राजा आहे, झुकणार नाही, झुकायला लावणार. आणि कडाडा वजर रासत, चुप, याद रख हमारे कैद में है तू, अब जाने नहीं देंगे. आणि धीर गंभीर आवाज बोला, सबूर असत सबूर, बहुत कुछ पूछना है इसे. आणि शहंशाह हिंदुस्तान आलमगीर गाजी मोहम्मदी औरंगजेब तख्तावरून खाली उतरला. संभाजीराजांच्या पुढ्यात आला आणि संभाजीराजांकडे पुढ्यात येऊन त्या संभाजीराजांना गिरफ्तार झाल्याची बातमी त्याला कळली, वार्ता कळली. आनंद दिला औरंगजेब. त्या खुदाचे आभार मानायला लागला. आभार मानण्यासाठी नामाचा रुखवता पाडायला लागला. गुडघं टेकून रुखवता पडतोय आता औरंगजेब. आणि गुडघं टेकून ते नमाजा पडणारा औरंगजेबाला बघून छत्रपती संभाजीराजे कवी कलशाला म्हणतात, कवीजी अरे कवी आहात आपण, मग अरे या प्रसंगावर पुस्तक आहे कधी कविता. कवीजी म्हणतात, अरे राजा कुठे आता, काही कविता ऐकायची वेळ आहे का. औरंगजेबाच्या पुढ्यात ते मरणाच्या दारात ते राजाला भीती न भय, राजा निर्भय. आणि राजा म्हणतो काय, सुचते काय एखादी कविता. पण कवी कलेश बोलतात आला का नाही राजे. आणि कवी कलेश बोलतोय, राजन तुम हो सांगे, राजन तुम हो सांगे, खूप लढे हो रंग, तेज तुम्हाला तेज तखत तेज औरंग. अरे राजा तुझं तेज काय आहे, तुझं शौर्य काय आहे, तुझं तेजासमोर, तुझ्या शौर्यासमोर तो हिंदुस्थान गाजी औरंगजेब स्वतःचं सिंहासन सातागून स्वतः गुडघे टेकून तुझ्या समोर बसलाय. आणि चौतरला औरंगजेब कडकडून उभा राहिला आणि चुप चुप म्हणला की हे संभा मिला था हमें आगरा में 9 बरस का था,
ये संभाल मिला था हमें आगरा में, 9 बरस का था वो, और हमने उसे पूछा था कि बोले संभाल तुम्हें हमारा डर नहीं लगता? आणि त्यावेळेस संभाजीराजाने उत्तर दिलं होतं, हमें किसी का डर नहीं लगता, लेकिन हमारे वजह से सबको डर लगता है. मराठाच्या पोरांनी नाही देणार मरणारा, मराठाच्या पोरांनी नाही देणार मरणारा, सांगून गेला कोणी शाहीर, अवघ्या जगाला, आणि चौथाला औरंगजेब, हे संभाल कहा रखिए लूट, कहा रखा है खजाना, आणि उसळा छावा, अरे हिंदुस्थान आमचा खजाना, इथला मातीतला करुणा करणी म्हणतो मी सोनं. अरे औरंगजेब तू गेला आमचा खजाना, तू लुटलाच आमचा खजाना, पण मागणार नाही आम्ही, होणार नाही भिकारी. मागून भीक देणाऱ्या लोकांना आम्ही या ठिकाणी रस्त्यावर उभं करत नाही, मागणार नाही तुझ्यासारखे, होणार नाही भिकारी. अरे औरंगजेब आमच्या वाटेवर येऊन आमच्याशी वाटमारी करण्याची, आम्ही त्याच्या वाटेवर जाऊन वाट लावल्याशिवाय राहत नाही. आणि छत्रपती शिवरायांचे हे बोल ऐकले आणि औरंगजेबाला कळा ना, अरे कैदेत कोण आहे, तू का मी? एवढा कवळून बोलतोय, कैदेत तू आहे ना दादा. नंतर औरंगजेब दुसरा सवाल विचारत झाला, क्यों रे संभाल, हमारे कौन से सरदार सामील थे तुम्ही? आणि चौथाला संभाजी, तख्तासाठी रक्तावर उलटणारी जात नाही आमची, आई भवानीची भुटी आम्ही, मातीसाठी लढतं आमचं इमान, बेईमान नाही होणार. अरे औरंगजेब या महाराष्ट्राच्या मातीत उभा आहे आणि आमच्या वाटेवर येऊन आमच्याशी वाटमारी करणाऱ्याची आम्ही त्याच्या वाटेवर जाऊन वाट लावल्याशिवाय आम्ही आमच्या वाटेवर परतत नाही, ही जात आहे आमची. आणि संभाजीराजांचे उद्गार ऐकले औरंगजेबानं आणि औरंगजेब कुटकुटू लागला, हे मराठे क्या खिलाते हैं अपने बच्चों को, क्यों पैदा नहीं हुआ ये सब एक भी शब्द हमारे जना नहीं. अरे मराठे काय पोराला खायला घालत असतील, असं एखादी पोरग माझ्या घरामध्ये जन्माला का नाही आलं? आणि चौथाला संभाजी बोलतोय, आज तुझ्या घरामध्ये कसाही संभाजी स्वतःच्या बापाला विष देऊन मारणारा तू, स्वतःच्या भावाची खुलेआम कत्तल करणारा तू, तुझ्या घरी कसा येईल संभाजी? अरे संभाजी जन्माला येईल महाराष्ट्राच्या कुशीत आणि छत्रपतींच्या मुशीतच, छत्रपतींच्या मुशीतच. संतापला औरंगजेब, ले जाओ हमारे सामने से, नजरों के सामने से, ये आंखें जलाती है हमें, ये आंखें निकाल दे उसकी, इसकी जबान बहुत बोलती है, जबान काट दो इसकी. अनुभव गाठीशी होता औरंगजेबाचा अनुभव गाठीशी होता. औरंगजेब होते शिवाजी और संभाजी, शेर और छावा, कब हाथों से फिसल जाएंगे पता भी नहीं चलेगा. हुजूर शिवाजी भाग गया, संभाजी भी भागना जाए तो क्या किया जाए हुजूर? आंखें निकाल देते हैं उसकी. आणि सुरताला अमल डोळे काढण्याचा वडबुद्रुक तुळापूरला आणलं गेलं, छत्रपती संभाजीराजांना बांधलं गेलं आणि हातामध्ये लाल होऊन तप्त साड्या घेऊन निघाले हापशी. धुराच्या रेषा आकाशामध्ये सोडत आलेल्या त्या लाल होऊन तप्त साड्या छत्रपती संभाजीराजांनी बघितल्या आणि कडून सगळं डोळ झाला लागला.
डोळे दाखवून घेतले छत्रपती संभाजीराजाने आणि दाखवून घेतल्यानंतर डोळ्यासमोर उभे राहिले राजा शिवछत्रपती. अरे या डोळ्याने पाहिली होतं स्वप्न स्वराज्य संवर्धनाची, या डोळ्याने पाहिलं होतं स्वराज्य. अरे या डोळ्याने केले होते उभीचे इशार त्या मावळ्यांना आणि हे डोळे आता जाणार. डोळे उघडले, डोळ्यासमोर लाल होऊन तप्त सड्या आल्या जवळ जवळ अगदी जवळ गेल्या आत आत आत. सर दिशेने आवाज सुटला, रक्ताच्या चिरकांड्या बाहेर निघाला. त्याच वेगामध्ये बाहेर डोळे नव्हते कुठे, राहिले नुसत्या खोकण्या, उग्र उग्र दर्प फेकणारे. अरे रंगेला असता, दुखला असता, नमला असता, वाकला असता, औरंगजेबाला शरण गेला असता तर ऐशोआरामाने जगला असता. पण आपण शिवछत्रपतीचे पुत्र आहोत या अभिमानासाठी राजा झुकला नाही. आणि विचारतो झाला औरंगजेब त्या शिलेदारांना, क्या हुआ, रोया हो, गिड़गिड़ाया, आएगा हाथ जोड़ के हमारे सामने, देगा आपले किले. आणि शिलेदार म्हणू लागला, ना वो रोया ना वो गिड़गिड़ाया, ना फेरा है उसने हाथ अपने, ना आएगा अपने किले देने, अपने किले देने के लिए नहीं आएगा वो. शुक्र कीजिए आपके सामने नहीं हो, नहीं तो गला देता दबा देता आपको. बहुत गालियां दे रहा है हुजूर, बहुत बक रहा है हुजूर. आणि संतापला औरंगजेब, अरे जुबान काढ दो उसकी. दुसरा झाला आणि चालू झाला दुसरा अनन्विच्छा. लखलखती नंगी तलवार घेऊन निघाले हपशी. पोहोचले संभाजीराजांजवळ आणि तलवार बघितली. छत्रपती संभाजीराजांकडून चुकलं की आता जीव नाही राहत. आले हपशी आणि छत्रपती संभाजीराजांनी तोंड उघडू लागले, पण तोंड उघडत नाहीये. मग एका हपशाने काय केलं, कानावर दाब जोर दिला, तोंड उघडत नाहीये. आणि एका हपशाने डोक्यावर प्रहार केला, आणि तोंड उघडत नाही. आज कसं उघडत तोंड, अरे सिंहाचा जबडा आहे. सिंहाच्या जबड्यात घालून हात मोदती दात ही अवकात आमची सांगणारा छत्रपती संभाजी. आणि एका हपशाने युक्ती केली, नाक दाबलं, नाक दाबलं, श्वास कोंडला आणि श्वास घेण्यासाठी जीभ बाहेर गेली आणि जीभ परत आतमध्ये जाणार. कुस्ती सांडशी आत आणि आली बाहेर. लग्नाची नंगी तलवार सब दिशेने फिरली आणि जीभ पडली खाली. तोंडातून आला लाल बुंद रक्त, जीभ पडली खाली ओळवळ करत. ती देखील पोरकीनं, तिला देखील वाटत नव्हतं छत्रपती संभाजीराजांपासून पोरकं होईल. अरे त्या जिभेने उमटवले जगदंबेचे बोल. अरे ती जीभ म्हणली, महासाहेब आऊसाहेब. अरे तीच जीभ म्हणत होती, हर हर महादेव. आणि ती जीभ काय पडली खाली. एक नाही दोन नाही, तब्बल 40 दिवस अनामिक छळ चालू राहिला. कोणीतरी यायचं, डोळे काढायचं, अरे कोणीतरी यायचं, जीभ छाटायचं, कोणीतरी यायचं, तलवारीचा घाव करायचं, कोणीतरी यायचं, गुडघ्याच्या वाट्या काढायचं, कोणीतरी यायचं, तलवारीने मांसाचे लसके काढायचे आणि लसके काढलेले कुत्र्या गिधाडांना खायला द्यायचे. बघितलं असतं, वाटलं नसतं स्वराज्याचे छत्रपती. ने सुटला अमल फाल्गुन मध्ये अमाशा. सर कलम करा त्याचं. सर कलम केलं आणि भाल्याच्या फळाला अडकवलं गेलं. आलं तुळापुरामध्ये वाजत गाजत आणि तो भाल्याचा फाळ तुळापूरच्या इंद्राच्या काठावर रोवला गेला. आणि त्या मुंडक्यातून, त्या शिरातून, छत्रपती शिवरायांच्या शिरातून एक रक्ताचा थेंब खाली पडला इंद्रायणीमध्ये. आणि सहा इंद्रायणी, अरे या इंद्रायणी पाहिलं होतं ते शौर्य, ते धैर्य, तो पराक्रम कुणाचा, संभाजीराजांचा. अरे खरा संभाजी कुणाला कळाला नाही, खरा संभाजी फक्त कळाला औरंगजेबाला. औरंगजेब म्हणू लागला, हे अल्लाह
सचमुच छावा था शावा शेर का। अरे हमने आंखें निकाल दी उसकी, लेकिन उसकी आंखें झुकी नहीं हमारे सामने। अरे जुबान काट दी उसकी हमने, लेकिन कभी उसने नाहे मांगे जुबान से दो रहम के लफ्ज। अरे हमने पांव काटे उसके, लेकिन उसने नहीं टेके घुटने हमारे सामने। अरे सचमुच शावा था शावा शेर का, हे सांगणारा औरंगजेब। छत्रपती संभाजीराजे मी पुन्हा सांगतो, रगेला असता, रंगेला असता, झोपला असता, नवला असता, वाकला असता, आयशो आरामाने जगला असता, औरंगजेबाला शरण गेला असता। पण आपण छत्रपतीला शिवरायांचे पुत्र आहोत। स्वराज्य संवर्धनाची जबाबदारी आपल्यावर आहे। राष्ट्र धर्मासाठी, राष्ट्र धर्मासाठी, धर्मेवरच्या निष्ठेसाठी छत्रपती संभाजीराजे तुटले पण वाकले नाही। अशी निष्ठा कशावर असावी आपली? धर्मावर असावी। तुकोबारांचा अभंग आहे, धर्माचे पालन करणे पाखंड खंडन। अभंग काय बोलतो? धर्माचं पालन नाही करायचंय आणि पाखंड्याच्या विचाराचं खंडन करायचंय। पण जबाबदाऱ्या फक्त आपल्यावर नाहीत। पहिली जबाबदारी क्षत्रियाची सांगितली आणि पहिली जबाबदारी दुसरी जबाबदारी साधूची सांगितली। धर्माचं पालन केलं कोणी? धर्माचं पालन केलं छत्रपती शिवरायांनी, छत्रपती संभाजीराजांनी धर्माचं पालन केलं, राणा प्रतापांनी। आणि जे तळागाळात विचाराचं खंडन करतायत, जे तळागाळात चुकीचे विचार पसरवतायत, अशा पाखंड्याच्या विचाराचं खंडन करणं हे काम कोणाचं? साधू संतांचं। आणि ते काम आम्ही करतोय अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये। धर्माचे पालन, सांगितले एवढे हार घातले पाहिजे आपल्या मुलाला, आपल्या मुलाचं कीर्तन। मी या गावचा मुलगा आहे आणि मी या गावचा मुलगा आहे, हा मला अभिमान आहे आणि तुम्हाला अभिमान आहे, त्यामुळे तो अभिमान त्यातून प्रकट केला। सगळ्यांचा आभारी आहे मी। आणि बाकीच्यांनी एवढं लक्षात घ्या, फक्त लागणारे एवढे हार
विठ्ठल विठ्ठल. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेचे आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम. तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम. नाही भीड भार तुका म्हणे साना थोर हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम. विठ्ठला विठ्ठल. धर्माचं पालन छत्रपती संभाजीराजांनी केलं. पाखंड्यांच्या खंडन विचाराचं खंडन तुकोबारायांनी केलं. नामाचं बीज तुकोबारायांनी वाढवलं. आणि हे सगळं करत असताना एखाद्या बरोबर संवाद किंवा विसंवाद साधायची देखील वेळ आली तर आम्ही तयार. तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे. आणि एवढं सगळं करत असताना आम्ही कोणाची भेट राखणार नाही. नाही भेड भार तुका म्हणे सान थोर हेचे आम्हा करणे काम वेद वाढवावे नाम. विठ्ठला विठ्ठला. आता अगदी धावते वेळामध्ये माझी सेवा संपूर्ण झाली. आता मोबाईल कोणाचा वाचतो ज्याला बंद करता येत त्याचा वाचतो. करणार काय. जाऊ द्या. मला लेकरासारखं तुम्ही सांभाळून घेतलं. मी काही चुकीचे बोललो असेल अण्णा सगळ्यांच्या म्हणजे सगळ्यांच्या जरी नतमस्तक होतो. काही चुकून मात्र माझ्या तोंडातून चुकीचे बोल गेले असतील तर ते सांभाळून घ्या. खरं माझ्यासारख्या पामराच्या सेवेला महाराष्ट्रातील एका उत्कृष्ट मृदुंग वादक ज्ञानेश्वर माऊली गजई यांची उपस्थिती आहे. मी त्यांचं ऋणी आहे. त्याचबरोबर माझ्यासारख्या पामराच्या कीर्तनाला आदरणीय संतोष महाराज भागवतांचे चिरंजीव बरोबर ना ऋषिकेश महाराज भागवत हे देखील आहे. त्याचबरोबर गुणीजन गायक म्हणजे त्यांचा आवाज ऐकल्यानंतर असं वाटतं की कोणती गाण कुकळा गाते काय. तुम्ही एखादी कुकळ खाल्ली होती का. म्हणजे गायनाचार्य आमचे हिंगोली महाराज. त्याचबरोबर आमचे राणे महाराज अगदी जोडच आहे. तुम्हाला शुभेल अशी जोड आहे आणि त्यांचं पण गायन उत्कृष्ट आहे. त्यांचे चरण नमस्तक. आता मी तुमची सगळ्यांची नावं घेणार. सगळे स्नेहाचे माणसे माझ्या. मी जर एखाद्याचं नाव घेतलं तर तुम्हाला संध्याकाळी जीवन भेटणार नाही. कारण सगळ्याची नावं घेईपर्यंत आपलं कीर्तन आकाशापर्यंत जाईल. त्यामुळे मी सगळ्यांच्या चरण नतमस्तक होतो. पुरुष वर्ग माता भगिनीच्या चरण नतमस्तक होतो. चौकदार विनयकरी तुळशीवाळे आणि सुंदर साऊंड सिस्टीम. बाबा माझा आवाज कसा आहे तुम्हाला कळत असेल. माईक काढला तर आवाज असा आहे. माईक आवाज असा आहे. त्यामुळे मी तुमच्या देखील चरण नतमस्तक होतो. आणि शेवटची गोष्ट ऐका. खूप प्रेम मला गावाने दिलं. मी गावामध्ये 10वीला होतो ना. गावामध्ये 10वीला होतो. पण माझी ओळख मुलांपेक्षा फक्त ही जी सामाजिक मंडळी ह्यांच्यासोबत झाली का यांनी जाणलं की हा आपला मुलगा आहे आणि हा गावाचं नाव रोशन करण्याचा प्रयत्न करतोय. मी करतोय म्हणून सांगत आहे. त्यांना नाही असं वाटलं. त्यामुळे माझी ओळख फक्त ह्या लोकांशी ते मुलांशी ओळख. मी ह्याच गावचा आहे पण गावातल्या पोरांशी माझी ओळख नाही. मी कोण आहे काहीच माहिती नाही. पण मला या ठिकाणी व्यासपीठ उपलब्ध करून दिलं. आणि आम्ही माऊलीच्या दिंडीला सगळे सोबत होतो गावातील लोक. आणि या वर्षी आपल्या गावातल्या लोकांनी एक पण केलाय. तो पण असा की भांडगाव सारखं गाव झालं, मोठी गावं झाली, वरवण सारखी गावं झाली. त्या गावामध्ये 3 दिंडे आहेत. किती 3 दिंडे आहेत. किती 3 दिंडे आहेत. आपलं खुडबा बाबा बारीक आहे का. खुडबा बाबा मोठे. अहो दौंड तालुक्यात राजकारण आपल्या गावामधून फिरतं. हे गाव आहे आपलं. आणि या गावामध्ये एक देखील दिंडी नसावी हा माझा आग्रह नव्हता. मी लोकांना म्हणत होतो हात जोडून मला याच्यामध्ये सामील करू नका. परंतु आमचे मामा लोक, आमचे काका लोक सगळ्यांनी खूप आग्रह केला. म्हणजे महाराज की जर तुम्हीच करायची नाहीतर करायची नाही. मी विचार केला
शिक्षणासाठी, व्यवसायासाठी किंवा एखाद्या उद्योगासाठी मी जर बाहेर गेलो तर ही चालवायची कोणी? काय कशावर बोलतोय मी? दिंडी. पण पांडुरंग आप्पा झालं, आमचे राजूमामा झालं, आमचे राहुल मामा झालं, पप्पू मामा झालं किंवा लक्ष्मी काका, रावसाहेब असतील मामा, सगळ्यांचा आग्रह काय की गावातून आपले गेले 25 लोक असणार पण गावातून दिंडी काढायला त्याच्यात ती दंडी तुमच्या मार्फत नाही खावी. मी म्हटलं मला याच्यामध्ये गुंतू नका, मी कसा येईल, मी इकडे गेलो तिकडे गेलो नाही, तुम्ही आज तुम्ही तर करायचं नाही. मग मी एक विचार केला आणि मी देवाला श्रद्धेने खूप मानतो, कारण की तो जो आपल्याला संदेश देतो आपण घेतला पाहिजे. जर आपण याच्यामध्ये गुंतलो तर कुठं तरी असून द्या जगाच्या कोपऱ्यामध्ये, पण मानापानासाठी नाही, पण एक जबाबदारी दिली त्यासाठी तरी, एक लोढणं घालून दिले त्याच्यासाठी तरी आपल्याला पंढरपूरची वारी करावीच लागेल. कळलं? त्यामुळे सगळ्यांचा आग्रहास्तव मीटिंग मध्ये निर्णय झाला की आपल्याला दिंडी काढायची. त्यामुळं काय देता नाही आलं तरी चालत. माझा पण काय या मी काय कमवतो आयुष्यामध्ये, काय कमवलं तरी नाही चालत, पण या दिंडीमध्ये माझ्याकडून कमी 5 ते 10 रुपये खर्च झाला पाहिजे, पैसे काढले नाही पाहिजे, हे झालं पाहिजे. त्यासाठी तुम्हाला एक विनंती आहे, होतं जातं काय देता आलं नाही तरी चालेल, पण त्या पंढरीश पांडुरंग परमात्म्याला भेटीसाठी ज्या ओढीने वारकरी जात आहेत, ज्या ओढीने संस्कृती जपतायत, त्या ओढीने संस्कृती जपण्यासाठी तुम्ही देखील सहभागी व्हावं. पण काही उद्योगधंदे, काही नोकरीला आहेत, काही व्यवसाय करतायत, त्यांना जमल काही दिवस यायला नाही, किमान 5 दिवस तरी, किती? किमान 5 दिवस तरी आपण वारीला यायचंय आणि वारीमध्ये सामील व्हायचंय. ज्ञानेश्वर